शेतकरी मित्रांनो, आज जर तुम्ही अजूनही हाताने पिकातील आंतरमशागत करत असाल, मजुरांवर अवलंबून असाल आणि उत्पादन खर्च वाढतच चालला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 2026 मध्ये शेती करायची पद्धत बदलते आणि बदल घडवण्यासाठी ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही कंपनी घेऊन आली आहे दोन जबरदस्त ताकदवान आणि परवडणारे पॉवर विडरचे दोन नवीन मॉडेल. मित्रांनो, विशेष म्हणजे या दोन्ही मशीनला महाराष्ट्र शासनाची 50% सबसिडी मिळते. महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील ॲग्रीनीर ही अशी कंपनी आहे, सबसिडी मिळवण्यासाठी लागणारी संपूर्ण प्रोसेस ते स्वतः करतात. शेतकरी मित्रांनो, शेतीत पुढे जायचं असेल, खर्च कमी करायचा असेल आणि नफा वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच. कारण शेतीमधील लागवडीपासून कापणीपर्यंत सर्व कामे कमी वेळेत कमी खर्चात करता येतात. तेव्हा चुकवू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच. शुभम सर, चालू 2026 च्या ह्या नवीन वर्षामध्ये आमच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी कोणती ऑफर आपल्या ॲग्रीनीरने आणलेली आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम जाधव, ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरीतर्फे आपण दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल मी ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरीच्या वतीने मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या ॲग्रीनीरचं मशीन पोहोचलेलं आहे. आणि मला दुसरा अभिमान वाटतो म्हणजे त्या शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या ॲग्रीनीरचा माणूस पोहोचलेला आहे सर्व्हिसिंगसाठी. तेव्हा शेतकरी मित्रांनो, आपण जे दिलं भरभरून जे प्रेम आहे त्याबद्दल ॲग्रीनीर कंपनीने जबरदस्त अशी नवीन वर्षाची ऑफर आणलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण 3G मॉडेल आणलेला आहे, इकडे 4G मॉडेल आणलेला आहे. यामध्ये 3G मॉडेल काय आहे मी पहिल्यांदा सांगतो. 3G म्हणजे 3 गिअर आणि 4G म्हणजे 4 गिअर. 3G म्हणजे 3 गिअरमध्ये 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्स हेच ते मॉडेल आहे. शेतकरी मित्रांनो, आपलं हे 3G मॉडेल आहे. या मशीनला आपल्याला 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्स असं हे आपल्या या गिअरची सिस्टीम दिलेलं आहे आणि हेवी ड्युटी क्वालिटीचं असं इंजिन आपण या मशीनला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता या मशीनची बिल्ड क्वालिटी कशी आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या ॲग्रीनीरच्या प्रत्येक मशीन हे आपलं FMTTI सर्टिफाईड आहे, म्हणजेच त्याला 50% सबसिडी आहे. आणि सबसिडीची काय प्रोसेस आहे की फॉर्म भरण्यापासून ते अकाउंटला पैसे येण्यापर्यंतची संपूर्ण प्रोसेस ही आपली ॲग्रीनीर कंपनी करणार आहे. तर या मशीनचं अजून एक सांगायचं म्हणजे या मशीनला आपल्याला ॲडजस्टेबल हँडल बार सुद्धा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता हा ॲडजस्टेबल हँडल बार आपल्या हाईटनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर आपल्या जे मशीनची जी गिअर शिफ्टर सिस्टीम आहे ही आपला इझी गिअर शिफ्टर सिस्टीम दिलेली आहे. या मशीनचा प्रत्येक गोष्टीचा विचार बघू शकता कशा प्रकारे केलेला आहे. सायलेन्सरला बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांना कोणतेही भाजू नये किंवा गरम जो सायलेन्सर आहे भाजू नये म्हणून हे प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर बघू शकता एअर फिल्टर कशा प्रकारे दिलेला आहे. रिक्वायर्ड स्टार्टरची अटॅचमेंट दिलेली आहे आणि मशीन चालू करायला सुद्धा सोपं आहे. या मशीनचा जो रोटर आहे 3.5 फुटाचा रोटर आहे आणि त्यामध्ये आपला 35पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला आपण जोडू शकतो. यामध्ये आपला रिपर जोडू शकतो. त्यानंतर नांगरणी, वखरणी, पेरणी, चिखलणी यांसारखी सर्व कामे करण्यासाठी या समोर ज्या अटॅचमेंट दिलेल्या आहेत या अटॅचमेंटच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो. अशा बऱ्याच साऱ्या अटॅचमेंट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण बनवलेले आहेत. आणि मशीनसोबत या अटॅचमेंट आपलं मी 5 अटॅचमेंट आपल्या मशीनसोबत फ्रीमध्ये देतो. हे आपलं 3G मॉडेलचं झालं. त्यानंतर आपलं जे 4G मॉडेल आहे या 4G मॉडेलमध्ये बघू शकता काय मॉडिफिकेशन केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 4G मॉडेलला आपल्याला 3 आपण फॉरवर्डला गिअर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की हे लिंकेजमध्ये जे दाखवतोय यामध्ये तिसरा, दुसरा, न्यूट्रल आणि बघू शकता हा पहिला गिअर. अशा प्रकारे आपले 3 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स असं 4G मॉडेल भारतामध्ये तुम्हाला कुठेच असं पाहायला मिळत नसेल असं जबरदस्त मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या ॲग्रीनीर कंपनीने. या सुद्धा मशीनला बघू शकता 3.5 फुटाचा रोटर आहे, 7 HPचं पेट्रोल इंजिन जोडलेलं आहे. ॲग्रीनीर कंपनी तुम्हाला जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो. शेतकरी मित्रांनो, FMTTI सर्टिफाईड मशीन म्हणजे काय असतं, पूर्ण जे काय टेस्टिंग आहे ते झालेलं असतं. टेस्टिंग झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि गुणवत्ता तपासल्यानंतर आपल्याला जे गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे, ते त्यावर एक शिक्का देतं की बाबा हे सबसिडीसाठी पात्र आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 2019 पासून FMTTI अप्रूव्ह असणारं आपल्या ज्या प्रत्येक मशीनला जे इंजिन आहे ते FMTTI अप्रूव्ह आहे, म्हणजेच सरकारी सबसिडीसाठी पात्र आहे. शुभम सर, ह्या ज्या दोन्ही मशीन आपण आणलेल्या आहेत ह्या किती HP मध्ये आहेत आणि ताशी ह्या फ्यूल किती खातात? सर, ह्यामध्ये दोन्ही मॉडेल आहेत ते आपले 7 HP पेट्रोल इंजिन त्याला वापरलेलं आहे. यामध्ये विशेष असं आहे की 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्समध्ये आपले हे 3G मॉडेल आहे. आणि यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना इच्छा होती की बाबा 3 फॉरवर्डमध्ये पाहिजे की ज्यामध्ये स्पीड वाढलं पाहिजे, ताकद वाढली पाहिजे. आपल्या मशीनची खासियत अशी आहे की यामध्ये जसं जसं आपण गिअर वाढवू तशी आपली ताकदसुद्धा वाढते आणि काम करण्याचे हे सुद्धा वाढतं, त्याची इफिशियन्सीसुद्धा वाढते. तर शेतकरी बांधवांसाठी आपण हे 4G मॉडेल लॉन्च केलेलं आहे. दोन्ही 7 HPचे इंजिन आहेत. फक्त 3 फॉरवर्ड 1 रिव्हर्स आणि इकडे 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्स अशी आपली दोन्ही इंजिन आहेत. आणि जर तुम्ही ते पेट्रोलचं जर म्हणाल तर आपल्याला दोन्ही हे आपल्या मॉडेलला तासाला फक्त 750 ml पेट्रोल लागते. म्हणजे सरासरी आपलं पाऊण लिटर पेट्रोलमध्ये आपलं मशीन 1 तासामध्ये सहज चालतंय. शुभम सर, मशीन समजा शेतकऱ्यांनी खरेदी केलं त्याच्यासोबत आपण किती अटॅचमेंट शेतकऱ्याला देतो? बरोबर.
शेतकरी मित्रांनो आणि सर, आपल्या ज्या शेतकरी बांधव आहेत ते आपले जे मशीन मागवतात त्यामध्ये आपण शेतकरी बांधवांना मशीनसोबत 5 अटॅचमेंट फ्रीमध्ये देतो. यामध्ये आपला रोटर आहे, साईड डिस्क आहे, रेझर आहे, लेवलर आहे आणि कल्टिवेटर आहे. या ज्या 5 अटॅचमेंट आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देतो. तेवढंच नाही की त्यांना आपण फ्री होम डिलिव्हरीसुद्धा देतो आणि त्यानंतर सोबत आम्ही माणूससुद्धा पाठवतो की ज्यामध्ये बरेच सारे शेतकरी बांधव आहेत त्यांना कसं चालवायचं मशीन हे माहीत नसते. ते जे काही नॉलेज होण्यासाठी आपण माणूससुद्धा पाठवतो. कमी वेळामध्ये जास्त त्यांचा नफा व्हावा आणि कमी पैशामध्ये जास्त त्यांचा फायदा होऊन वर्षाकाठी त्यांनी चांगलं म्हणजे आपल्या रोजगारावर त्यांचा जास्त खर्च होऊ नये हे विजन लक्षात घेऊन आपण हे मशीन तयार केलेलं आहे. ही संपूर्ण सबसिडीची प्रोसेस ही आपल्या कंपनीतर्फे करून देण्यात येते. ही अख्ख्या भारतामध्ये पहिली कंपनी आहे असं मला वाटतंय. नक्कीच नक्कीच सर. सर, आता ही जी जमीन दिसते एवढ्या कडक जमिनीमध्ये सुद्धा आपलं मशीन चालेल का? नक्की सर. या मशीनचा जो लाईव्ह डेमो आहे तो याच जमिनीमध्ये देणार आहे. शेतकरी मित्रांनो आणि सर, तुम्हाला पण सांगतो की पंजाब हरियाणावरनं जे काही लोक येतात त्यामुळे ही जी जमीन आहे ती धुळीची जमीन असते. त्या धुळीच्या जमिनीमध्ये आधी त्यांनी पाणी मारलेलं असतं, त्यानंतर ही मशीन चालवतात. शेतकरी मित्र, आपली महाराष्ट्राची जी माती आहे ती काळी माती, लाल माती, तांबडी माती आणि माती आपली कडक आहे, चिकट आहे. आणि या जमिनीमध्ये सुद्धा आपला जो कार्बाईडचा जो रोटर आहे तो कशा प्रकारे चालतो मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. या मशीनची क्वालिटी सुद्धा कळेल, मशीनची इफिशियन्सी कळेल आणि मशीन कसं चालते ते लाईव्ह सुद्धा मी तुम्हाला. जमीन तुम्ही बघू शकता की या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. भेगा पडल्या आहेत म्हणजे काय की बरेच दिवस झाले या मशीनला आहे म्हणजे या जमिनीला आहे हे पाणी नाही आणि या पाणी नसल्यामुळे ही जमीन आहे ती कडक बनलेली आहे. आणि या कडक जमिनीमध्ये मशीन कसं चालतंय हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. आपला 32 ब्लेडचा रोटर आहे, कार्बाईडचा रोटर आहे. हा रोटर कशा प्रकारे चालतंय तो सुद्धा लाईव्ह दाखवतो. यामध्ये ह्या कडक जमिनीमध्ये मशीन कसं परफॉर्म करतंय आपण लाईव्ह बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया की पहिला गिअर आहे, पहिल्या गिअरवर आपण मशीन चालवूया. कारण आपले हे 3G मॉडेल आहे, हे 4G मॉडेल आहे. दोन्ही मशीन एक साथ सोडणार आहे. लाईव्ह बघूया कसं चालतंय. पहिला गिअर टाकून मशीन चालू करूया. स्टार्ट. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं हे 3G मॉडेल आहे आणि हे 4G मॉडेल आहे. 4G मॉडेलमध्ये बघू शकता 3 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स असे आपले गिअर आहेत आणि जमीन कडक आहे तरीसुद्धा मशीन कशा प्रकारे चालते लाईव्ह बघा. त्यानंतर आपण सेकंड गिअर टाकूया. या मशीनचा सेकंड गिअर आहे तो टाका. शेतकरी मित्रांनो सेकंड गिअर आहे तो टाकलेला आहे. मशीनची ताकदसुद्धा वाढलेली आहे आणि स्पीडसुद्धा वाढलेला आहे. दोन्हीसुद्धा वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे परफॉर्म करते आणि वेल परफॉर्ममध्ये चालतं आहे मशीन. सिंगल स्ट्रोकमध्ये 8 इंचापर्यंत खोलवर जातं हे मशीन. आणि शेतकरी मित्रांनो ॲग्रीनरीच्या प्रत्येक मशीनला 1 वर्षाची गॅरंटीसुद्धा आपण देतो. बाहेरच्या राज्यात जे काही फ्रॉड चालू आहे ते आपण वाचण्यासाठी आपण ॲग्रीनरीचं मशीन नक्की खरेदी केलं पाहिजे. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला जो थर्ड गिअर आहे थर्ड गिअरसुद्धा टाका. त्यानंतर स्पीड काय आहे ते सुद्धा लाईव्ह दाखवतो. शेतकरी मित्रांनो आपला रिअल परफॉर्मन्स आहे. बजेट फ्रेंडली मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे. आणि आपलं 3G मॉडेल आणि 4G मॉडेल कशा प्रकारे चालतंय लाईव्ह बघू शकता कशा प्रकारे त्यांना खांदेलं आहे. त्या मशीनच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो. आणि ज्यामध्ये सिंगल स्ट्रोकमध्ये ज्यावेळी मशीन चालतं त्यावेळी सरासरी 8 इंचापर्यंत आपण खोलवर जातो. ज्यामध्ये आपली नांगरणी, वखरणी, शेतासाठी जे पेरणीयुक्त जे जमीन आहे ते आपण सहजरित्या करू शकतो. 3G आणि 4G अशी दोन्ही मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेले आहेत. आणि डेमो कशा प्रकारे चालतो आहे बघू शकता. आणि मशीनची खासियत म्हणजे इझी टर्निंग सिस्टीम दिलेली आहे, सेफ्टी अटॅचमेंट दिलेले आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं जे मॉडेल आहे ते कशा प्रकारे चाललेलं आहे बघू शकता. हे लाईव्ह डेमो आहे, त्यामध्ये कोणताही स्किप नाही. जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो. कारण शेतकरी मित्रांनो आपलं कसं असतं जे हाय ते हाय आणि नाही ते नाही. शेतकरी मित्रांनो मशीनला 35पेक्षा जास्त अटॅचमेंट आपल्याला जोडता येतात. यामध्ये आपला 3 फणाचा कल्टिवेटर आहे तो आपण जोडलेला आहे. आणि लाईव्ह कशा प्रकारे काम करता येईल मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. की सरीमध्ये बघू शकता ही कडक जमीन आहे. या जमिनीमध्ये कल्टिवेटर कसा चालतो आहे लाईव्ह बघूया. मशीन चालू करूया. चालतं. शेतकरी मित्रांनो कडक जमीन आहे आणि त्यामध्ये आपला कल्टिवेटर कशा प्रकारे चालतो आहे. 3 फणाचा कल्टिवेटर आहे हा. आणि बघू शकता एक प्रकारे ढिकळ निघत आहेत. शेतकरी मित्रांनो हे ढिकळ बघू शकताय या जमिनीतून ढिकळ निघत आहेत. अशी इतकी कडक जमीनमध्ये आपलं ॲग्रीनीरचं हे मशीन आहे कशा प्रकारे चालतं आहे. आणि आपला 3 फणाचा कल्टिवेटर अटॅचमेंटसुद्धा जोडलेली आहे. या दोन्हीचं कशा प्रकारे कॉम्बिनेशन आहे बघू शकताय. हे ढिकळ हा लाईव्ह डेमो आहे. आधी कसं होतं नंतर कसं आहे एवढे मोठे ढिकळ निघत आहेत याच्यावरून
तुम्हाला समजलं असेल की जमीन किती कडक आहे. कितीतरी दिवस या जमिनीला पाणी नाही. या पाण्याहीन जमिनीमध्ये आपलं ॲग्रीनीरचं मॉडेल कशाप्रकारे चालतं आहे आणि आपल्या शेताची काम कसं करतं हे लाईव्ह बघू शकताय. शेतकरी मित्रांनो, मी म्हणल्याप्रमाणे बैलजोडीची सर्व कामे हे करतं आहे का याचा एकंदरीत तुम्हाला आढावा आला असेल की हे मशीन कशाप्रकारे काम करतं आहे. आणि 3 फणाच्या कल्टिवेटरने आपण आपल्या शेतातील कल्टिवेटिंग करू शकतो. यामध्ये आपल्या भाजीपाला लागवड करणारे शेतकरी बांधव त्यांच्यासाठी सुद्धा हे मशीन आणि ही अटॅचमेंट बेस्ट आहे. बरेच सारे शेतकरी बांधव फळझाड, फुलझाड आणि आंतरमशागतसाठी हे मशीन आहे अतिशय बेस्ट आहे. यामध्ये 35पेक्षा जास्त अवजारे आपण त्याला जोडू शकतो आणि आपल्या शेताची कामेसुद्धा आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपला कल्टिवेटर झाला त्यानंतर आपला जो रेझर आहे तो आपण आपल्या मशीनला जोडल्यानंतर कशाप्रकारे चालते लाईव्ह बघूया. बऱ्याच सारे आपल्या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट पहिल्यांदा रेझर जोडतात. त्यामध्ये पहिल्यांदा रोटर मारून घेतात, मग रेझर जोडतात. आपण काय करणार आहे, आपण डायरेक्ट रेझर जोडणार आहे आणि पुढे रोटर एक साथ सोडणार आहे. लाईव्ह डेमो कशाप्रकारे चालते लाईव्ह दाखवूया. मशीन स्टार्ट करूया. शेतकरी मित्रांनो, बघू शकता की रेझर अटॅचमेंट आहे आणि मागं एक प्रकारे सरीसुद्धा पडत आहे. पुढं आपला रोटर काम करत आहे आणि बघू शकता की पहिल्याच ह्यामध्ये रोटरसुद्धा मारतोय आणि मागं जो रेझर आहे तो सरीसुद्धा पाडतोय. मध्ये एक प्रकारे ही जी सरी तयार झालेली आहे. जमीन आहे ती अतिशय कडक आहे. ढिकळ बघू शकता कशाप्रकारे तयार झालेले आहेत हे ढिकळ. या ढिकळामध्ये सुद्धा ही सरी कशाप्रकारे पाडत आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता. पडत आहे तुम्ही बघू शकता रेझरच्या मदतीने. आणि हा जो रेझर आहे तो आपल्या मशीनसोबत फ्रीमध्ये येतो. यानंतर आपला जो लेवलर म्हणजे जी 5 पट्टी आहे ती 5 पट्टी कशाप्रकारे आपण जोडलेली आहे आणि कसं काम करते आपण लाईव्ह बघूया. यामध्ये एक प्रकारे आपला जो वाफा आहे तो तयार होणार आहे. कसं तयार करते आपण लाईव्ह बघूया. शेतकरी मित्रांनो, आपण लाईव्ह डेमो दाखवतो. यामध्ये बघू शकता माती कशाप्रकारे त्याने लोटत नेलेली आहे पुढे आणि एक प्रकारे जो वाफा आहे तो तयार झालेला आहे. त्या वाफ्यामध्ये आपण आपला भाजीपाला करू शकतो, यांसारखे बाकीचे पिकं घेऊ शकतो. त्यामध्ये बघू शकता कशाप्रकारे यानं वाफा तयार केला आहे. पहिल्यांदा आपण जो रोटर आहे तो मारून घेतला, त्यानंतर आपल्या लेवलर 5 पट्टीने एक प्रकारे लेवलर म्हणजे आपला जो वाफा आहे तो तयार झालेला आहे. हा शेतकरी मित्रांनो लाईव्ह डेमो आहे, कोणताही स्किप नाही. जे काय आहे ते आपण लाईव्ह दाखवतो कारण की आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या मशीन देतो आणि शेतकरी हा आपला जगाचा पोशिंदा आहे. त्याला चांगल्या मशीन, उच्च दर्जाची मशीन गेली पाहिजे हे विजन लक्षात घेऊन आपण आपल्या शेतकरी बांधवांना सबसिडीमध्ये मशीन देतो आणि सबसिडीची सगळी प्रोसेस आपण करतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, वाफा कसा तयार झाला आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय. आणि एकंदरीत बघू शकता की 2 वाफे त्यानं तयार केलेले आहेत आणि बघू शकता की 1 मिनिटाच्या आतमध्ये हा संपूर्ण जे क्षेत्र आहे त्यानं केलेलं आहे. किती वेळामध्ये काम करतं आहे याचासुद्धा तुम्हाला आढावा आला असेल. आणि हे मशीन खरंच शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षामध्ये नक्कीच आलं. शेतकरी मित्रांनो, मशीन चालवायच्या आधी कसं होतं नंतर कसं आहे, बिफोर आफ्टरचा जो फरक आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता ही जमीन आधी कशी होती, ही अशी जमीन होती. त्यानंतर आपण रोटर मारून घेतला, त्यावेळी बघू शकता इकडं या रोटर मारल्यानंतर हे असं झालं. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की आपण रेझर चालवून दाखवूया. रेझर चालल्यानंतर सरी पाडली. सरी कशी पाडली तुम्ही इकडे बघू शकता. इकडे सरी पाडल्यानंतर या पिकामध्ये बघू शकता सरी पाडलेली आहे याच मशीनने. सरी पाडल्यानंतर मी तुम्हाला जो लेवलर 5 पट्टी आहे त्यामध्ये वाफा तयार करू शकतो. त्यामध्ये बघू शकता हा वाफा एक प्रकारे त्यांनी तयार केलेला आहे. मशीनची स्टॅबिलिटी कशी आहे, व्हायब्रेशन काहीच नाही आणि मशीनचं जे स्टार्टिंग केल्यानंतरनं ट्रबलचं जे म्हणतो काहीच त्रास नाही. आणि अतिशय असा विचार करून हे मशीन आपण लॉन्च केलेलं आहे शेतकरी वर्गासाठी. आणि बघू शकता वाफासुद्धा चांगला झालेला आहे आणि मशीन अतिशय स्टॅबिलिटी चांगली आहे. आणि आवाज पण बघितला असेल की व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की आवाज पण फार कमी आहे आणि फायरिंग कमी असल्यामुळं स्मूथ आणि कोणते व्हायब्रेशन नाही, शेतकरी बांधवांना कोणताही त्रास होत नाही. डेमो तर आम्ही पाहिला आहे, परंतु समजा माझ्या शेतकरी मित्रांना हे मशीन खरेदी करायचं असेल तर त्याची प्रोसेस कशी आहे? बरोबर. सर तुम्ही चांगला प्रश्न विचारला. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फ्री होम डिलिव्हरी देतो आणि तुम्ही म्हणाल की घर बसल्यासुद्धा हे मशीन तुम्ही मागू शकता. घर बसल्या मागवण्यासाठी आपला स्क्रीनवर जो नंबर त्यावर तुम्ही संपर्क करा. संपर्क केल्यानंतर आपली जी काही कॉलिंगची टीम आहे त्यानंतर त्यांना संपर्क करेल. तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक हे जे काही बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतील. त्यानंतर तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवा. त्यानंतर तुमचं जे काही फॉर्म आहे सबसिडी तो फॉर्म भरला जाईल. त्यानंतर तुम्हाला लाईव्ह डेमो पाहिजे असेल तुम्ही कंपनीला भेट देऊ शकताय आणि त्यानंतर आपली बुकिंग अमाऊंट भरून तुम्ही घरापर्यंत मशीन आपलं मागू शकताय आणि लाईव्ह डेमोसाठी आम्ही तुम्हाला माणूस पाठवून देतो. अशा प्रकारे ही प्रोसेस चालते सर. शुभम सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3G आणि 4G ह्या ज्या मशीन आहेत तर यांच्या शेतकऱ्याला किंमत किती द्यावी लागेल आणि त्यांना सबसिडी किती मिळणार आहे?
बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो, आता किमतीचं म्हणाल तर आपलं हे 3G मॉडेल आणि 4G मॉडेल दोन्ही मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केले आहेत. यामध्ये आपलं हे 3G मॉडेलची जी प्राईस आहे ती फक्त आणि फक्त 45,000 ही किंमत असणार आहे आणि त्याला 50% सबसिडी म्हणजे आपलं 22,500 मध्ये हे मशीन तुम्हाला घरपोचमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये घरपोच मिळणार म्हणजे तुम्ही म्हणाल की मी 22,500 भरायचे का, तर तसं नाही. आपल्या 45,000ची किंमत आहे, त्यामध्ये बुकिंग अमाऊंट आहे 5,000 रुपये ती भरायचे. त्यानंतर राहिलेली जी काही रक्कम आहे ती मशीन दारामध्ये आल्यानंतर तुम्ही भरायचे. आणि त्यानंतर सबसिडीची काय प्रोसेस आहे करून जी आली रक्कम ती सरकार तुम्हाला डायरेक्ट थेट तुमच्या खात्यामध्ये देणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्र 50% सबसिडीसुद्धा मिळते आणि त्यामध्ये आपल्या कंपनीची काही प्रोसेस आहे ती सुद्धा प्रोसेसने चालते. त्यामध्ये 4G मॉडेल झालं. त्यानंतर 4G मॉडेलची जी आपली किंमत आहे ती सुद्धा तुम्हाला सांगतो. याची किंमत आहे फक्त आणि फक्त 50,000 रुपये. याला सुद्धा 50% सबसिडीमध्ये तुम्हाला हे मशीन भेटणार आहे फक्त 25,000 मध्ये. त्यामध्ये सुद्धा अशीच बुकिंग अमाऊंट राहणार आहे 5,000 आणि त्यानंतर आपल्याला जी काही राहिलेली रक्कम आहे ती भरायची आहे आणि 25,000 जी सबसिडी आहे ती आपल्या अकाउंटला गव्हर्नमेंट थ्रू तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. थोडेफार मेंटेनन्सचे जे प्रॉब्लेम येतात त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट आपल्याकडं उपलब्धता कशा प्रकारे होते? सर, खूप चांगला प्रश्न विचारला आणि शेतकरी बांधवांना सुद्धा सांगतो. शेतकरी मित्रांनो, आपलं मशीन घेत असाल तर त्यामध्ये तुम्ही स्पेअर पार्ट बघितले पाहिजेत आणि स्पेअर पार्ट असलं तर मशीनचं लाईफ वाढेल. त्यामुळे शेतकरी मित्र मला सांगायला सुद्धा दुसरा अभिमान वाटतो की यामध्ये महाराष्ट्रामध्ये 7,500 स्क्वेअर फूटमध्ये आपलं फक्त जे स्पेअर पार्टचं गोडाऊन आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही लाईव्ह बघू शकता की आपलं स्पेअर पार्टचं गोडाऊन किती मोठं आहे आणि यामध्ये आपल्या टायरच्या ज्या नटापासून ते सेफ्टी क्लचपर्यंतच्या सर्व अटॅचमेंट एनी टाईम एनीवेअर कुठेही सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही घर बसल्या मागू शकता आणि तिथपर्यंत आपण पोहोचवू शकतो. तेव्हा शेतकरी मित्रांनो, हे स्पेअर पार्टचं गोडाऊन आपण त्यासाठीच काढलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण इतरांपेक्षा वेगळं का आहे हेच मला दाखवायचं आहे की आम्ही मशीन तर देतोच, त्यासोबत स्पेअरसुद्धा देतो आणि आपली कंपनी आहे. आपण काय डीलर म्हणजे बाकीचं काय 4 मशीन आणल्या इकडून 4 मशीन आणल्या तिकडून, त्यानंतर 4थ्या दिवशी 5व्या दिवशी गेलं की मशीन वेगळंच असते. त्यामुळे सर्व्हिससुद्धा नसते, डेमोसुद्धा नसतो, काहीच नसतोय. शेतकरी मित्रांनो, आपण कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, स्पेअर पार्ट तुम्ही बघत जावा आणि नक्कीच तुम्हाला जर ॲग्रीनरचं मशीन जर तुम्ही घेतलं तर स्पेअर पार्टची तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. 7,500 स्क्वेअर फूटचं गोडाऊन तुम्ही अजूनसुद्धा एकदा पुन्हा बघा आणि त्यामध्ये सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही मागू शकता, घर बसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता. त्यामुळे स्पेअर पार्टची काहीच काळजी करायची गरज नाही. आपल्या ह्या ज्या ॲग्रीनरच्या मशीन ज्या आहेत 4G आणि 3G मधल्या, हो. तर ह्या कोणकोणत्या पिकामध्ये आपण वापरू शकतो, याला किती अटॅचमेंट बसतात याची आम्हाला माहिती द्या. बरोबर सर. शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या मशीनला आहे ते 35पेक्षा जास्त अटॅचमेंट आपण जोडू शकतो आणि हे जे मशीन आहे ते पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामे करते. म्हणजे थोडक्यात जे बैलजोडीची सर्व कामे या मशीनच्या मदतीने आपण करू शकतो. यामध्ये नांगरणी, वखरणी, पेरणी, चिखलणी, सरी पाडणे, भर लावणे यांसारखी सर्व जे आपल्या शेतीच्या सर्व कामासाठी उपयुक्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या या मशीनची टेक्निकल माहिती, लाईव्ह डेमो, त्यानंतर कशा प्रकारे चालतं हे सगळं तुम्ही बघितलं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, याचं जे काय मेंटेनन्स आहे किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या शेतकरी मित्रांनो, आपला ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनर ह्या यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामध्ये संपूर्ण जे सर्व्हिसिंग कसं करायचं, त्यानंतर बाकीचं चेंज कसं करायचं, ऑइलसेल कसं बदलायचं, ह्या सर्व गोष्टी बारीक सारीक गोष्टीचा जे काय प्रॉब्लेम येतो त्या सर्व गोष्टीचं निराकरण करण्यासाठी आपला ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनर हा टेक्निकल प्रॉब्लेमसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्र, अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या बळीराजा स्पेशल या यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.